अरे बाला, अरे बाला, काय झाला? कसला विचार करतोय? कसलं टेन्शन आलं तुला? हा, काय झालं काय बाळा? काय झालं काय तुला? काय सांग मला, प्रश्न असेल तर. अरे बाला, माझ्या भविष्यात काय लिहून ठेवलंय जल्ला मला काय कळतच नाही. हा काय हा, बोलियाचं आणि काय अच्छा. करायचं? काय माझ्या हा प्रश्न नशिबात? तुला पडलाय. तू ज्योतिषशास्त्र बघतो, वास्तुशास्त्र ठीक आहे, बघतो. ठीक आहे. जरा सांगतो बघ मी. ना माझं भविष्य काय आहे. तुला भविष्य जाणून घ्यायचंय. माझ्या भविष्यात काय आहे ते. मी ज्योतिषशास्त्र जाणतो, वास्तुशास्त्र जाणतो, म्हणून तुम्हाला आपलं भविष्य विचारतोयस. ठीक आहे, तुझं जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण मला पाठव दे. मग मी त्याच्यावरती तुझी कुंडली बघतो आणि त्यानुसार तुला भविष्य सांगतो. हा हा, देतो माहिती. पण एक लक्षात ठेव बाला, भविष्य हे आपल्या हातात असते, दुसऱ्याच्या हातात नसते. म्हणून मी या पूर्वीसुद्धा बऱ्याच वेळा म्हटलंय, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. झाला मानव या संसारी आपुला पण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी. पण ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे, विज्ञान आहे, शास्त्र आहे ते. तर त्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुला थोडक्यात सांगतो मी. ज्योतिषशास्त्रातून तुला भविष्य नाही कळणार. तू करोडपती होणार का, तू लाखोपती होणार का, तुझ्याकडे जायदाद प्रॉपर्टी येणार का, हे ज्या काय गोष्टी बघितल्या जातात ना, सांगितल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नसतो. कळते ते आपल्याला की त्याचा वागणूक कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची विचारशैली कशी आहे. त्यानुसार आपण ठरवू शकतो की हा आपल्या आयुष्यात काय करणार आहे पुढे जाऊन, कुठल्या कुठल्या टप्प्यावरती, ते समजू शकते आपल्याला. पण याचा अर्थ असा नाही आहे त्या कुंडलीनुसार त्याच्या आयुष्यात दिसते तो धनसंपत्ती कमवणार आहे, त्याच्यात आयुष्यात सुख समृद्धी आहे, पण तो सुख समृद्धी मिळवेलच की नाही, ते धनसंपत्ती मिळवेलच की नाही, हे सांगू शकत नाही. अच्छा अच्छा, असं आहे का? कारण ती शेवटी काय, ते तुमच्या हातात आहे. आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य. फक्त मी जे काय तुला सांगणार ना, ते लक्षात घे. तुझी पत्रिका बघितल्यावर तुला मी सांगेन काय काय, तर मी काय सांगतो ते तुला लक्षात घे. त्याच्यानंतर तुझं भविष्य कसं सुधरेल, भवितव्य तू कसं काय प्राप्त करू शकशील. तर मी काय सांगणार, तुझ्या आयुष्यात काय अडचणी आहेत, आणि त्या अडचणीला कारण कोण असतो, तर आपण स्वतः असतो, आपला स्वभाव असतो. त्या स्वभावामध्ये परिवर्तन केलंस तू की 100% सर्वात मोठी गोष्ट स्वभाव, आणि त्याच्यामुळे या स्वभावामुळे आपण आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण करत असतो. दुसरी गोष्ट की आपल्या आयुष्यात आपण काय करावं, काय निर्णय घ्यावा, कुठल्या दिशेला जावं, आपण चांगलं काय घडवू शकतो, काय करू शकतो, हे समजून घेणं. म्हणजे जर तुला तू चांगला लोहार होत असेल आणि लोहार होऊ शकत असेल, लोहाराचं काम करू शकत असेल, आणि कोणीतरी सांगितलं म्हणून तू सुतार झालास, तर तू सुताराचं काम करशील. पण ज्या प्रकारे तू लोहाराच्या कामामध्ये सक्सेस होशील, प्रगती आणशील, स्वतःचा विकास घडवून आणशील, तसा तू आणू शकणार नाहीस. कारण तुझ्या स्वभाव गुणधर्मानुसार, तुझ्या कार्यपद्धतीनुसार, तुझ्या कार्यशैलीनुसार तू लोहारच बनायला पाहिजेस. म्हणजे तुझ्यात काय गुणधर्म आहे हे समजून घेणं गरजेचं आहे, आणि ते आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समजून घेऊ शकतोस आणि स्वतःला घडवू शकतोस. म्हणजे तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी काय सांगणार तुला, परत तू म्हणशील माझ्या आयुष्यात करोडो रुपये आहेत का, माझ्या आयुष्यात बंगले आहेत का, गाड्या घोड्या आहेत का, हे मी काही सांगणार नाही. ते तुला मिळवायचं आहे. आणि ते मिळवताना तुझ्या आयुष्यात काय अडचणी आहेत, काय बॅरिकेड्स आहेत, ते तुला सांगणार. तुला कुठला निर्णय घ्यायचा आहे, तुला कसं वागायचं आहे, तुझ्या स्वभावावरती कसं परिवर्तन आणायचं आहे, हे तुला सांगणार. लक्ष आला का बाला? काय कळते का? हां, मग तुझी टिप्पणी दे, मला पाठव. कुठली? तुझं जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण. त्यानुसार मी कुंडली बनवतो, तर मग तुला सांगतो. भविष्य हे अशा प्रकारचं असते. लक्ष आलं का? आजचं वर्तमान तेच उद्याचं भविष्य. आजचं वर्तमान, तू कसं काय वर्तमानात काम करतोयस, वर्तन कसं आहे तुझं, का ते काम करताना वर्तन कसं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तुझं वर्तन, वर्तणूक आणि वर्तमान हे भविष्याला घडवते. आता वर्तणूक
त्या वर्तमानात कशी ठेवायची, कसं वागायचं ते तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आपण म्हणतो विधी लिखित आहे तेच आपल्याला मिळते. नाही, तुम्ही जर ठाम ठरवलं, निर्णय घेतलं तर कायनात बी साथ देते. म्हणजे ती सृष्टीसुद्धा, ती विधीसुद्धा साथ देते तुम्हाला. आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही आमूलाग्र बदल आणू शकता. जरी त्या कुंडलीनुसार, तुमच्या ह्याच्यानुसार विधी लिखित असेल, असंच आहे प्रवास तुझा, त्याच्यामध्ये सुद्धा तू आमूलाग्र बदल आणू शकतोस. कसं? तुझ्या कार्यपद्धतीनुसार. वर्तणूक त्यानुसारच तुझं वर्तमान घडते. बघ काय बाला, समजलं काय? ज्योतिषशास्त्र हे अगाध शास्त्र आहे. त्याचं दुकान टाकून बरेच जणांनी बदनाम केलेलं आहे. म्हणून आपण भरकटतो आणि मग ते शास्त्र बदनाम झालं आहे, त्यामुळे आपण त्याला शिव्या घालतो. माझ्या आयुष्यात घडलंच नाही. मी अनेक ज्योतिषांना दाखवलं, अनेक ज्योतिषांशी मी संपर्क साधला, अनेक उपाय केलेत, पण मला काय फायदा झाला नाही. कारण का? चुकीचं मार्गदर्शन. लक्ष आलं का बाला? होय होय, कळलं, दे कळलं. डिटेल्स, तुझी माहिती दे, मी तुला सांगतो. हा, सगळी माहिती देतो तुला. बघ, आणि मग त्यानुसार तुझं वर्तन आणि वर्तणूक ठरव, आणि तुझं वर्तमान चांगलं कर. भविष्य आपोआप चांगलं होईल. निर्णय तुझ्या हातात. होय बाला, पटला तुझा. काय बाला, समजलं का? ठरव आता. होय, समजला.